पहिला आम्हाला बैलगाड्या पाहण्याची आवड होती। कुठे घाट भरला की आम्ही आपलं मोटरसायकल घेतली की आम्ही सर्व संघटना मोटरसायकलवर बैलगाडा पाहायला जायचो। आवड निर्माण झाली की आपण बैलगाडा पाहायला जातोय, पण याच्यानंतर पुढे आपल्याला काय करता येईल। सर्वे केला, सगळी माहिती घेतली, तर बैलगाडा पळायचा म्हणजे नुसतं पळून भागणार नाही, भांडवल लागतं, पैसा लागतो। सगळी मुलं तरुण असल्यामुळे आपल्याकडे जुन्या पिढीचा कोणी माणूस नाही। पलीकडच्या चांडोलीमध्ये बैलांची खेप आली होती। पोरं म्हणली चला बघून तर येऊ। बाकीच्या लोकांकडे आम्ही पाहत असायचो, कोण बैलाची मान बघायचं, कोण बैलाचं पाय बघायचं, कोण शिंग बघायचं। खेपमध्ये असा माणूस झाला का प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी त्या बैलाची पारख करत होतं। तर आम्हाला त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हती। तर आमचे चुलते आणि ज्यांचे थोडा मित्रपरिवार गेला, त्यांनी सहज आपला एक फेरफटका मारला, तर ते म्हणले एक बैल आहे भाऊ घ्यायला। तर आम्ही एक लहरायला गेलो, तर जो आम्ही एक बैल आम्हाला पसंत पडला होता, तो दिसायला चांगला होता म्हणून आम्ही म्हणलं हा बैल आपल्याला आता घ्यायचा आहे। बैल घ्यायचा म्हणलं त्याला आता किंमत द्यावा लागणार, परंतु तो काही व्यवहार आमचा झाला नाही। तर आम्ही निराश होऊन थोडंसं बाजूला बसलो, आपल्याला तर काही कळत नाही, आता बैल तर घ्यायचा आहे। पाहता पाहता पूर्ण खेपही गेली, बैलही विकून झाली। सहज एक जण आमच्यातला म्हणला तर अरे त्या पिकअपला एक बैल बांधलेला आहे। तर आम्ही बघायला गेलो, तर बैल बघितला तर बैल एकदम असा साधा सुद्धा होता, आणि कोणतरी म्हणलं हा बैल गाय तोंड आहे, हा नको आपल्याला घ्यायला। तर पोरं म्हणले बैल तर घ्यायला आलोय, घेऊन तर बघू काय होतंय। तर त्याची सहज किंमत विचारली, तर ती किंमत त्यांनी काहीतरी 31,000 सांगितली। पोरं म्हणले ठीक आहे, आपल्या भांडवलाच्या मानाने 31,000 ठीक आहे। तो गोरा पसंत नसताना पण 31,000ला तो खरेदी केला। पण गोठ्यात आल्यानंतर आम्हाला त्या बैलाबद्दल एक अचानक असं थोडंसं आधी प्रेम वाटायला लागलं की ठीक आहे, हा बैल आपल्याला काहीतरी आपलं नाव करेल। देवाच्या घाटावर यात्रा होती, काय होते काय नाही आपल्याला लक्षात येईल। जर खंडोबाने आशीर्वाद दिला तर आपलं नाव पुढे होईल आणि आपला गाडा असाच पळत राहील। बाहेर झाल्यानंतर गोऱ्याची पळ पाहून, गोऱ्याचं रुबाब पाहून असं लक्षात आलं की हा गोरा काहीतरी पुढे आपलं काम करेल। तर त्याने आजपर्यंत गावच्या घाटामध्ये कधी बारी पडून दिली नाही। तो आजारी असो किंवा त्याचं काही असो, पण त्यांनी गावच्या घाटात आम्हाला त्या नंदीने कधी नाराज नाही केलं। सध्या बैलगाड्याच्या बाबतीमध्ये एक चर्चा आहे की तरुण पिढी बैलगाड्याच्या नादी लागून वाया जाते किंवा सगळे बैलगाड्यामुळे उद्ध्वस्त झाले। पण मी पण एक तरुण आहे, मी एक चांगल्या उत्तम नोकरीला आहे। आमच्या संघटनेमध्ये पण सगळे तरुण मुलं आहे, पण आमच्याकडे बागायती शेती आहे, काही शेती व्यवसायामध्ये आहेत। आमच्या पशुखाद्याचा कृषी पंढरी नावाने व्यवसाय पण आहेत, आणि काही नोकरीच्या निमित्ताने पुणे मुंबईला पण आहे, आणि आमचे एक बंधू आहेत ते परदेशात पण आहे। मग मी एक असंच म्हणेल की असं काही नाही आहे की ज्यानं आपला संयम आणि ज्याने आपला छंद व्यवस्थित जोपासला तर या क्षेत्रात काही कमी नाही आहे। आणि बैलगाडा म्हणजे ही एक आपली ओळख आहे आणि आपली एक परंपरा आहे, आणि ती तरुण पिढीने जपलीच पाहिजे, मी असं म्हणेल।